मुंबई विमानतळ परिसरातल्या फनेल झोनमध्ये असणाऱ्या शेकडो जुन्या इमारतींचा पुनर्विकास सध्या रखडलाय। स्थानिक नागरिकांना विविध नागरी समस्यांना तोंड द्यावं लागतंय। कुर्ला, बैल बाजार, वाकोला, कलिनामधल्या नागरिकांना काय हाल सोसावे लागतायत, पाहूया हा रिपोर्ट। मुंबई विमानतळावरून टेक ऑफ घेताना विमान लँड होत असताना सर्वात आधी दर्शन होतं ते झोपड्यांचं आणि बकाल वस्तीचं। कुर्ला, बैल बाजार, कलिना, वाकोल्याचा हा परिसर, मुंबईत सर्वत्र झोपड्यांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत। मग इथंच विकास का होत नाहीये? कारण विमानतळाच्या फनेल झोनमध्ये इमारती बांधण्यावर असलेले निर्बंध। फनेल झोन म्हणजे विमान उडताना धावपट्टीच्या परिघात येणारा परिसर। फनेल झोनच्या पहिल्या 150 मीटरमध्ये इमारत बांधायला परवानगी नाही। 150 ते 300 मीटर पर्यंत केवळ विमानतळ प्रशासनाच्या इमारतींना परवानगी आहे। 1200 मीटर नंतर केवळ 200 मीटर उंचीच्या बांधकामांना परवानगी आहे। या निर्बंधामुळे कुणीही बिल्डर विमानतळ परिसरात पुनर्विकास योजना राबवायला उत्सुक नाही। सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे कुर्ल्याचा ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे बैल बाजार, वाडिया इस्टेट, सोनापूर गल्ली, कुर्ला डेपोपर्यंत सगळे जे विषय आहेत हे एअरपोर्टच्या झोनच्या अंतर्गत येत असल्या कारणाने इथे कुठलाही डेव्हलप करण्यासाठी जी हाईट घ्यायला पाहिजे ती हाईट मिळू शकत नाही। त्यामुळे इथे या ठिकाणी कुठला डेव्हलपर, कोणता बिल्डर इकडे डुंकून पण बघत नाहीत। या बिल्डिंगांना 65 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 19 बिल्डिंग आहेत आणि 19 बिल्डिंगमध्ये कमीत कमी 70 ते 80% डॅमेज आहे। कोणाचे पिलर हल्लेले आहे, कोणाचा प्लॅस्टर निघालेलं आहे, ड्रेनेज लीक झालेलं आहे, प्लॅस्टर निघून झाडं बाहेर आलेली आहे। पावसामध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी गळत राहतं। फनेल झोनमध्ये येणाऱ्या कुर्ला, बैल बाजार भागातल्या इमारती तर 60 ते 65 वर्ष जुन्या आहेत। त्या मोडकळीस आल्या असून अनेक इमारतींना तडे गेले। तात्पुरती डागडुजी करून स्थानिक रहिवासी कसेबसे तिथे राहत आहेत। मात्र इमारतीचा ढाचाच कमकुवत झाल्यानं पुनर्विकास हा एकमेव पर्याय त्यांच्या पुढे उरलाय। त्यामुळे धावपट्टी फनेलमध्ये उंचीचे निर्बंध असलेला परिसर सार्वजनिक उपक्रम बाधित विभाग म्हणून सरकारनं घोषित करावा। या परिसरातल्या इमारतीचा खर्च आणि भाडे खर्च भरून निघावा यासाठी 4.0 फ्लोटिंग FSI द्यावा। बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानग्याची रक्कम ही रेडी रेकनर दराच्या 10% एवढी आकारली जावी। या परिसरातल्या नागरिकांना महापालिका करांमध्ये सवलत मिळावी अशा स्थानिक नागरिकांच्या मागण्या आहेत। भीती कायम आहे, कारण आता मध्येच हे जे वरती आहे हे स्लॅब पडला होता आणि त्यावेळेला आमची ही 2 छोटी मुलं माळ्यावर आहेत आमच्या पण, आणि माझा मुलगा इथे बसलेला, नशीब त्याच्या डोक्यावर नाही पडलं, त्या बाजूला पडलं आणि त्या मुलं पण तिथे खेळत होती, ते पण त्यांनी असं खेचून घेतलं त्यांना। म्हणजे ही कायम भीती आहे आम्हाला। काही म्हणजे आम्हाला धाकधुकच असते, इथून जायला सुद्धा धाकधुक असते। कोण काय इथे असं पाहिजे तसं लक्ष नाही देत, निवडून येतात, आम्ही पण त्यांना प्रोत्साहन देतो, पण ते जरा इथे येऊन चला बाबा बिल्डिंगची दुर्दशा काय झाली आहे, कुठे स्लॅब पडतोय, काय पडतोय, लहान लहान मुलं खेळतात आहे, बायका मुलं बाहेर उभी असतात, कधी काही वरून कोसळतं। सध्या कोणताही पर्याय नसल्यानं रहिवाशांना जीव मुठीत धरून भीतीच्या छायेत राहावं लागतं। त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर व्हावी यासाठी पुनर्विकास गरजेचा असून सरकारी यंत्रणांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।